टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 6 दिवसांपासून बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलन याच पार्श्वभूमीवरती आज करमाळामध्ये प्रहार जनशक्तीच्या या वतीनं जे आहे ते रास्ता रोको आंदोलन करण्यात येते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल तसेच शेतकरी संघटना असेल या विविध संघटनांचा देखील पाठिंबा या आंदोलनात देण्यात आलाय। यावेळी संभाजी ब्रिगेडने देखील यावेळी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील तसेच अजित पवार असतील यांच्या या फोटोला देखील या आंदोलकांच्या वतीनं जे वांगे असेल, टोमॅटो असेल यांचा हार घालण्यात आलेला आहे। सध्या या ठिकाणी आपल्या बरोबर या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणूया काय सांगाल भाऊ, हे आंदोलन करण्यात आलं, काय प्रमुख मागणी असणार आणि पुढचं काय आपली असणार? आपण पाहताय गेल्या 6 दिवसापासून शेतकऱ्याचे नेते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सर्व नेते मंडळींनी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्या ठिकाणी शरद पवार साहेब असतील, संभाजी महाराज असतील, राजू शेट्टी असतील, रयत क्रांतीचे सगळेच ज्यांनी शक्य तेवढे, मनोज जरांगे पाटील असतील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे। पण या गेंड्याच्या कातडीच्या निर्भीड सरकारला जे अनपेक्षितरित्या सत्तेवर आलेलं आहे या सरकारला कसलाही फरक पडत नाही। परंतु आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर शेतकऱ्याच्या मागण्या आणि दिव्यांगाचे 6,000 रुपये पेन्शन आणि त्याच्यासोबत असलेल्या आमच्या 15 मागण्या जर सरकारने 14 तारखेपर्यंत सिरियस घ्या, 14 तारखेपर्यंत जर मान्य केलं नाही तर जे गांधीगिरी पद्धतीने चाललेलं आंदोलन आहे, तर आमच्या अध्यक्षांनी सांगितलं हे डोके इतके भयंकर आहेत, हे शिवसेनेचे तुम्ही माहित आहे, प्रहारचे माहित आहे, सगळे दशरथांना कांबळे सगळे आक्रमक नेते इथं कधी भगतसिंग सिरल हे कधी सांगता येत नाही। आणि भगतसिंगगिरीचं आंदोलन हे सरकारला महागात पडेल आणि या ठिकाणी आषाढी वारी येते। मी आपल्या माध्यमातून सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेब लवकर जागे व्हा, नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी गाढव भेट त्या ठिकाणी पंढरपुरात दिल्याशिवाय प्रहार संघटना आणि आमच्या सोबत असलेल्या संघटना गप्प बसणार नाहीत। पुन्हा एकदा सांगतो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर गाठ यांच्याशी आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन सुरू असताना मान्य केल्या तर येणाऱ्या आरक्षणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रहार संघटनेच्या वतीनं गाढव भेट देणार असल्याचं सांगण्यात आलंय। मोठे TV9 मराठी करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।